सत्ता पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यांना सत्ता पाहिजे, त्यांना खुर्ची हवी आहे. हं. त्या लोकांना सर्वसामान्य जनतेशी काही घेणं नाहीये. मी तुम्हाला तेच बोललो, हे बिझनेस आहे. 50 लाख रुपये लावा, खुर्ची मिळवा, आमदारकीसाठी पॅकेज ठरलेलं आहे, खासदारकीसाठी पॅकेज ठरलेलं आहे, आणि व्यवस्थित 5 वर्ष रुबाबाने हे करा. काय आहे? आज उद्या नगरपालिकाची निवडणुकी, काय पहिला शब्द काय आहे? नगरसेवक. म्हणजे तो प्रभागाचा एक सेवक आहे, ठीक आहे ना. मग मी काय म्हणतोय का सर्वसामान्य जनतेने निवडलं पाहिजे का माझा सेवक कोण पाहिजे. मग होतं काय शेवटी, पैशाच्या आमिषाला कोणी ना कोणी बळी पडतो ना. पैशाच्या कोणीतरी बळी पडतो आणि त्यामुळे हे लोक बसतात आणि 5 वर्ष असा रुबाबात बसून तुमच्यावरती राज्य करतात. का बरं करतात? त्यावेळेस तर हात जोडतात, काही चुकलं क्षमा करा, मी काम करणार, मी तुमचा मुलगा, मी तुमचा दादा, मी तुमचा भाऊ, मी तुमची बहीण, मी तुमची ताई, मी तुमचा साहेब, मी तुमचा बच्चा. कधीपर्यंत? म्हणजे लोक फसतच जाणार का? मी सर्वसामान्य जनतेला हीच विनंती करणार आहे का तुम्ही या निवडणुकीमध्ये गरीब लोक, जे गरीब घराण्यातले आहे, जे सर्वसामान्य जनतेतले आहे किंवा श्रीमंत, इथं काही स्ट्रॅटर्जी नाही चालली कोणत्या गोष्टीची, किंवा जातीची स्ट्रॅटर्जी नाही चालली. इथं फक्त काम करणाऱ्या माणसाची निवड चांगल्या पद्धतीने करून द्या. मी आज सांगतो का मी लाचार आहे ना. मला काही लोकांनी सांगितलं का तू निवडणूक मध्ये उभा राहतोय का. म्हटलं मी काय ठरवलेलं नाही. मला माननीय रवी भाऊ राणा यांनी माझ्यावरती खूप कमी वेळेमध्ये माझ्यावरती विश्वास ठेवला, आणि हेच तुमचं प्रहारमध्ये होतो 3-4 वर्षापासून काम करत होतं. तर बच्चू कडूंला हे वाटत होतं का मी या माणसाला काढलं तर हा माझ्या विरोधात जाईल. म्हणजे तिथं कामाची पावती नाही, तिथं विरोधाची पावती. म्हणजे तुमचं काहीतरी नडलेलं आहे तर तुम्ही त्यांना कांडे का. हा, आणि आम्ही तुम्हाला प्रेरित होऊन आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला आणि रात्रंदिवस एक तुमचा झेंडा धरून तुमच्या आंदोलनामध्ये गेलो, तिथं सर्व काही केलं. आणि तिथं मग आमचा सर्वसामान्य जनतेचा कार्यकर्त्यांचा बळीच झाला ना. म्हणजे त्यांचा लोक नंतर खूप प्रश्न विचारतात का असं का झालं, काय असेल काय असेल. माझं हे म्हणणं आहे का तुम्ही बच्चू कडूंला विचारा ना. बच्चू कडूंला विचारा ना का तुमच्याकडून सर्व कार्यकर्ते का बरं नाराज झाले. मग तुम्ही जो इलेक्शनच्या नंतर निर्णय घेतला तो इलेक्शनच्या अगोदर का बरं नाही घेतला. मला बच्चू कडूंचा एकदा फोन आला रात्रीच्या वेळेस 11-12 वाजता. माझे एक मित्र होते, मी त्यांना सांगितलं होतं का असा असा खूप आम्हाला त्रास चालू आहे, ठीक आहे. मी त्यांना सांगितलं. ते म्हणले मी तुझा बच्चू कडूंना फोन करून देतो, मी फोनवरून पूर्ण करून द्या. मला बच्चू कडूंचा फोन आला, आणि बच्चू कडूंचा फोन आल्यानंतर मला सांगण्यात आलं का मी बच्चू कडूंना सांगितलं, म्हटलं साहेब, म्हटलं एक 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 हिरा निघून चाललाय, कारण की खूप जिल्ह्यामध्ये खूप लोक नाराज आहेत काही व्यक्तीकडून. आणि ठीक आहे म्हणे, काही अडचण नाही, आपण बघू करू नाही का, ह्या साऱ्या गोष्टी. राजकारणामध्ये बघू करू नाही चालत. आम्ही तुम्हाला बघून आम्ही आमचं जीवन समर्पित केलंय या देशासाठी, या राज्यासाठी. बरोबर आहे ना. आम्हाला कोणता तरी प्लॅटफॉर्म हवा, आम्हाला पैसेच कमवायचे आहे ना, तर आम्ही बिझनेस करतोय ना. आम्हाला समाजसेवा करायची आहे तर आमच्याकडे अजून काही प्लॅटफॉर्म आहे ना. आम्ही ज्या वेळेस आमच्या जीवनाचा रात्रंदिवस एक करून आम्ही तुमच्या पक्ष मोठं करण्यामागे कुठंतरी आमचा फुलाची पाकळी कुठंतरी हात आहे ना. कोण नगर जिल्ह्यामध्ये, श्रीरामपूरमध्ये प्रहारला कोणी ओळखत नव्हतं. कुठंतरी हा चेहरा चांगला होता, या चेहऱ्याने काम चांगले केले, तेव्हा हे झालं ना. तुमचं असं म्हणणं आहे का मग बच्चू कडू कार्यकर्ते सांभाळण्यामध्ये असमर्थ आहेत? हो, असमर्थ आहे. ते राहिले, त्यामुळेच त्यांना आज ती परिस्थिती बघावी लागली. तुम्हाला सांगतो, ह्या कार्यक्रमाची ज्या वेळेस व्हिडिओ ज्यावेळेस जातील ना बाहेर, तर खूप लोक कमेंट्स करतील. मला त्या कमेंट्स मागे काही घेणं नाही. आणि स्वतः बच्चू कडूंना हे अंतर्मनाला माहिती आहे का मी काय कुठेतरी चुकलोय. मी कार्यकर्ते सांभाळले असते ना. मी ज्यावेळेस अमरावतीमध्ये गेलो ना, तर रवी भाऊ राणांच्या इथं, तर तिथं मला एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही काय बोलणार. मी म्हणजे मला मोठं व्हायचंय किंवा मला हे करायचंय, मी कोणत्याही माणसाला ॲलिगेशन्स घ्यावं किंवा त्याला आरोप करावा, मी एवढं मोठं नाही. पण मी सत्य परिस्थितीवर बोलणार आहे. हे बच्चू कडूंना पण तुम्ही समक्ष येऊन विचारा, आणि मी पण त्यांच्या समोर बसायला तयार आहे का काय घडलंय पक्षामध्ये. बरोबर आहे का. तुमच्या पर्सनल इश्यूमुळं, तुमच्या प्रायव्हेट लाईफच्या इश्यूमुळं आम्ही कार्यकर्ते तर बळी चढलो ना. मला त्या याच्यात नाही जायचंय. आता ते तुम्ही त्यांना विचारा ते कोणत्या गोष्टीला बळी पडले, कोणत्या गोष्टीला पडले. आता मला प्रहार सोडून 2 वर्ष झाले, ठीक आहे. मी या पक्षामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने माझ्या लेवलनी मी काम करतोय. तुम्हाला काय वाटलं का या माणसाची, म्हणजे तुम्ही शेवटी जातीच्या समीकरणामध्येच गुंतले ना.
का या माणसाचं, या पोराचं वय काय, या समाजाचं, हा कोणत्या समाजाचा आहे, मग हा जिल्हा अध्यक्ष पदावरती शोभल का, हा कोणता आहे? अरे तुम्ही ह्या गोष्टी घेऊन बसले, मग कामाला काही पावती नाही का? कामाला काही किंमत नाही का? मी बच्चू कडूंचा विरोध करतोच नाहीये, आणि मी त्यांना बोलावं, मी एवढं मोठं पण नाहीये. पण माझ्या बरोबर जे घडलंय, जे 2 वर्ष माझ्या बरोबर जे घडलंय, मला माहित आहे मला किती फेस करावं लागलंय. तुम्ही मला बोलले ना, का तुम्ही म्हणून गमछे बदलले का, तुम्ही हं, इथं तिथं गेले का? नाही गेलोय. तुम्ही सत्य परिस्थिती बघा ना. ज्या वेळेस मला रात्री फोन येतो प्रदेशाध्यक्षांचा, का तुला सकाळपर्यंत पोचायचंय, कुठं पोचायचंय? पुण्याला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वसंत मोरे हा नाराज झालेला आहे, आणि तू प्रहारचं त्यांच्याकडे ऑफर घेऊन जा. कोण सांगतोय मला? प्रदेशाध्यक्ष म्हणतोय. आणि मला पक्षात येऊन फक्त 1 महिना झालेला आहे. किती? 1 महिना झालेला आहे. आणि 1 महिना झाल्यानंतर मी पुण्याला जातो, तिथं नॅशनल टीव्ही वाले उभे होते, आणि ते झाल्यानंतर मी बच्चू कडूंना फोन लावतो, बच्चू कडूंना सांगतो, वसंत मोरेंची त्यांची फोनवरती काहीतरी बोलणं करून देतो, काय त्यांचं बोलणं झालं हं, असेल त्यावरती. म्हणजे पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मी तो कमवला. हं, मग काही लोकांना पोटात दुखायला लागलं, वरिष्ठ लोकांना, का हा मागून येऊन हिरो बनतोय. मग खोटे नाटे आरोप प्रत्यारोप करायचे, काहीतरी बोलायचं, काहीतरी करायचं, आणि काहीतरी करून सुद्धा आम्ही त्या गोष्टी सहन केल्या. म्हणजे मी काय काम करायला गेलो होतो? पक्षाचाच काम करायला गेलो होतो हं, ना. बरोबर आहे ना. मग मला बरोबर. पक्षाचा सपोर्ट भेटला का? नाही भेटला. नाही भेटला. मग त्यानंतर मी ज्यावेळेस वसंत मोरेंना भेटल्यानंतर सर्व काम करत गेलो, काम करत गेलो. मग काही वेळेस बच्चू कडूंशी 1-2 वरती फोनवरती पण बोलणं झालं. हं, नाही का त्यावेळेस, का असं तसं कामाच्या हं, संदर्भात नाही का. मी काय त्यांच्या काय जास्त काय जवळ गेलो नाही. म्हणजे सत्य परिस्थिती सांगतो, जे काय आहे. हं, म्हणजे मी त्यांच्याशी फक्त 1-2 वेळेस फोनवरती बोलणं झालं. हं, त्यानंतर त्यांच्या एका 2-3 कार्यक्रमामध्ये झालं. व आम्हाला ते आयडल वाटत होते हां का, होते. पण त्यांच्या काही चुकामुळं आम्ही त्यांना सोडायचंच कारण हे होतं. त्यांनी आम्हाला पक्षातून काढलं नसतं ना, तरी आम्ही त्यांना सोडलेलं होतं. मी अमरावतीमध्ये जाऊन पण तिथं त्यांच्या शहरामध्ये जाऊन सुद्धा सांगितलं, सत्ता येते, सत्ता जाते. मला का सत्तेचा काही मोह नाहीये. का हं, आज माननीय रवी भाऊ राणा सत्तेत आहे, किंवा ते आमदार आहेत. आज बच्चू कडू आमदार नाहीये, तर मी त्यांच्या मागे जातोय, असं काहीच नाही. मी 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस माझ्याबरोबर घडलं, तर मी 1.5 वर्षापूर्वी माननीय रवी भाऊ राणा यांना फोन केला होता. ठीक आहे. व त्यांच्याशी गेलो. मला मी प्रहारमध्ये आहे म्हणून त्यांनी मला उचललं असतलं नाही. मला पण 1.5 वर्ष माझा पण तिथं संघर्ष झाला आहे. मी पण फॉलो सोडला नाही. हं, माझ्याकडं भाजपामधून मला प्रवेशची ऑफर होती. मी शिवसेनेत चांगलं काम केलं, मला तिथं पण ऑफर होती. हं, मला म्हणजे लोकांचं म्हणायचं हे होतं की मोठे-मोठे पक्षामधून मला ऑफर होत्या हं, यायच्या. पण मी गेलो का? नाही गेलो. मला कुठेतरी गर्दीत जायचं नाहीये. मला एक स्वतःचा एक साम्राज्य उभा करायचं आहे. आणि त्यामुळं माननीय रवी भाऊ राणा हे मला सॉफ्ट वाटले. हे चांगलं त्यांचं नेतृत्व वाटलं. कारण की त्यांना माहीत आहे का कार्यकर्ते कसे सांभाळावे. ज्यावेळेस मी मंत्रालयामध्ये ह्यांना भेटलो, बच्चू कडूंना, तर बच्चू कडू फक्त एवढंच म्हणायचं, "कसा आहे? बरं आहे का?" बस. याच्यापुढं त्यांनी आजपर्यंत कसं आहे, बरं आहे का, याच्यापुढं काहीच विचारलं नाही. "का तू काय काम करतोय? तुझ्या भागामध्ये काय अडचण हं, आहे? हं, काय नाही? काय नाही? काय नाही?" आणि ज्यावेळेस मी रवी राणा भाऊ यांना भेटलो, मला त्यांनी एकच गोष्ट सांगितली, आणि "विवेक, तू प्रवेश कर. पण गोष्ट एक लक्षात ठेव." म्हणजे सत्य सांगतो का. आणि त्यांनी मला सांगितलं, का तू समाजकारणाकडे जास्त लक्ष दे. आणि मी तेच करतो आहे. माझ्या मनातलं ते आहे. हं, मला राजकारणात नाही पडायचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही माझ्या वाट्याला जाणार, तर त्यावेळेस मी तुम्हाला चड्डी सुद्धा सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. चड्डी सुद्धा सोडणार नाही. कारण की मला माहिती आहे का मला किती त्रास झालेला आहे. मी हॉस्पिटलमध्ये काम करायला जातोय. मी एका हॉस्पिटलमध्ये एक पेशंट सिरियस होता कॅन्सरचा. ते एक्सपायर झालेलं आहे. हं, आणि मी सह्याद्रीच्या हॉस्पिटलमध्ये तिथं मी बच्चू कडूंच्या पीएला फोन केला. ठीक आहे. हं, पीएला फोन केला. मी त्याला सांगितलं का असं-असं पेशंट आहे, आणि ते प्रदेश म्हणजे मध्य प्रदेशचे आहे ते लोकं, हं, आणि त्यांना असा-असा प्रॉब्लेम झालेला आहे, हं, आणि ती बॉडी 4 दिवस झाले डेथ झालेली आहे. सह्याद्री हॉस्पिटलनी एवढं मोठं बिल केलेलं आहे. ठीक आहे. हं, हं, तर त्या संदर्भात तुम्ही बोला. तर तेच झालं ना. मग तिथला कोणतरी तो होता माणूस हं, पक्षातला, नाही का. ते पण बच्चू कडूंना थोडंसं म्हणजे असंच 19-20 चालत होतं त्यांचं. म्हणजे त्या लोकांनी काय केलं, का तो रुग्णसेवा करायचा. ठीक हं, आहे तिथं. आणि रुग्णसेवा करत असताना कॅन्सरचा पेशंट आहे, त्याचे घरचे रडताय का आम्हाला बॉडी पाहिजे, एवढं 10 लाख रुपये बिल झालेलं आहे.
आणि आमच्याकडे पैसे ऑलरेडी 10-15 लाख रुपये आमचे गेलेले आहे आणि आमच्याकडे पैसे नाही आहे. आणि त्यावेळेस मी बर. पक्षात होतो. हम्म, आणि मी त्यांच्या पीएला कॉल केला का त्यांना असं असं सांगितलं हम्म, का हे मॅटर झालेलं आहे, तुम्हाला हे करायचं आहे. तर ते म्हणे का तू वसंत मोरेचा माणूस आहे का? म्हणजे मी प्रहारचा पदाधिकारी आहे. हम्म, त्याला माहिती आहे मी बच्चूंवर बसलेलो आहे, हम्म. सर्व काही आहे. आणि ते मला तरी मुद्दाम टाऊन काय करतात का तू वसंत मोरेंचा माणूस आहे का? हम्म, ठीक आहे. मग मी काही नाही केलं. मी बच्चू कडूला कॉल केला. हम्म, बच्चू कडूंनी मला मदत केली. म्हणजे मी कशाला खोटं बोलणार? त्या लोकांनी मला मदत केली आणि बच्चू कडूंनी त्यावेळेस मला एक मंत्र दिला का तू काय कर. म्हणजे हम्म. त्याबद्दल मी त्यांचे कधी मी आभार म्हणजे मी व्यक्त करतो आणि मी त्यांचं कधी विसरणार नाही त्या गोष्टीचं. त्यांचा उपकार आहे. कारण की मला नाही दिलंय. ते कोणत्या तरी आईला मिळून दिलंय. त्यांनी मला काही मंत्र दिला होता. हम्म. तर त्यावेळेस 10 लाख रुपये बिल काढलं आणि माझी मुख्यमंत्री सहाय्यनिधीमध्ये ओळख होती. मी त्या अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांचे शिवसेनाचे वैद्यकीय कक्षातले लोक त्यावेळेस आले. ते म्हटले का आम्ही 50,000 पर्यंत कमी करू शकतो. ठीक आहे. मग मी काय बोललो यांची परिस्थिती नाही आहे हम्म. आणि कायदा असा आहे का ज्यावेळेस पेशंट एक्सपायर झाला ना तर हॉस्पिटलला जी आर असा आहे का 24 तासाच्या आत बॉडी द्यावा लागते. हम्म. पैसा असू किंवा नसू. हम्म. ठीक आहे. या लोकांनी काय केलं बॉडी दिलीच नाही. आणि मग जे तिथले लोक प्रहारमध्ये जे लोक काम करत होते ना हम्म. त्या लोकांनी काय केलं त्या हॉस्पिटलला सांगितलं अरे तो प्रहारमध्ये नाही या विषय सोडून. म्हणजे इथं पण त्यांना तो म्हणजे हॉस्पिटलच्या कामाला रुग्णसेवेला पण ते त्यांना राजकारण येतंय. ठीक आहे. आणि मला तिकून त्या पेशंटचे फोन येतात. मी श्रीरामपूरवरून पुण्याला जातोय एका लोकांचं काम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी. आणि हे लोक मला सांगताय का हा आमच्या पक्षात नाही. म्हणजे हॉस्पिटलवाले टार्गेट केलं जात टार्गेट होतं का मला तुम्हाला प्रत्येक तिथे? मला छोट्या छोट्या गोष्टीला टार्गेट हम्म, केलं जात होतं. म्हणजे मी चांगलं काम करतोय. तर मला त्यावेळेस त्या लोकांनी मला आहे ना हे केलं. मग मी चिडलो खूप. मग हम्म, मी त्यांना कायद्याच्या भाषेत बोलू लागलो. म्हटलं उठ. त्या अधिकाऱ्याला बोललो उठ इथून. म्हणजे आता तुला माझ्या स्टाईलमध्ये बोलतो म्हटलं. हम्म, का तू काय करतोय हॉस्पिटलचं तुला हे जी आर आहे. हम्म, त्या जी आर मध्ये तुला 24 तासाच्या आत द्यावं लागते. हम्म, जमतंय का? तो नाही जमत आहे. तुम्ही प्रहारमध्ये नाही. तो मला डायरेक्ट बोलायला लागला. म्हटलं प्रहार गेलं तिकडं. तू मला सांग. तू मी एक सर्वसामान्य माणूस आहे. या देशातला, या राज्यातला हम्म, सर्वसामान्य नागरिक आहे. तू या लोकांचा बिल बनवलाय. हम्म, यांच्याकडे नाहीये. तू बॉडी म्हणजे त्यांच्याकडे 8 दिवस नाही होणार तेव्हापर्यंत ती बॉडी तशीच राहणार का? हम्म, ते म्हणे नाही नाही पैसे लागतील असं तसं तसं तसं. म्हटलं तुला 1 रुपया भेटणार नाही. त्या क्षणामध्ये 100 नंबरवरती कॉल केला. हम्म, ठीक आहे. आणि त्या कॉल केल्यानंतर मी पोलिसांना बोलून घेतलं. म्हटलं बघा हे असं असं आहे. हे जी आर आहे. हे असं असं आहे. ते असं आहे. ठीक आहे. हम्म, मग पोलीस लोक म्हटले का मग आपल्याला कारवाई करावं लागेल. म्हटलं हम्म, करा आणि माझ्यावर पण करा मी कुठं चुकत असलं तर. हम्म, हम्म, म्हटलं मला चांगल्या कामाला मला एवढी अडचण येत आहे. तर म्हटलं या जीवनामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये किती लोकांना अशी दररोज अडचणीला सामोरं जावं बरोबर. लागलं सर. हम्म, आणि मी त्यावेळेस असं नव्हतं का मी व्हाईट कॉलर मध्ये गेलो होतो. मी एक साध्या टी शर्ट नाईट पॅन्ट वरती गेलो सह्याद्री हॉस्पिटलला. आणि त्या अधिकारी लोकांना बोललो पैसे 1 रुपया भेटणार नाही. हम्म, मग ते माझ्या संग ना भावताव करायला लागले. हम्म, मग 10 लाखाचे 7 लाखावर आले. 7 लाखाचे 5 लाखावर आले. म्हटलं 1 रुपया देणार नाही म्हटलं तुम्हाला. दिलं तर बघा म्हटलं. मग शेवटी असं झालं. ऑलरेडी त्यांना पैसे देऊन बसलेले होते पेशंटला. हम्म, आणि त्यानंतर मग मी काय केलं खूप उशीर झाला त्यांच्याशी 1-2 तास आमचे वाद चालू होते. हम्म. शेवटी तो प्रकरण मुख्यमंत्री सहाय्यनिधीतून लोक येऊन गेले. त्या लोकांना सुद्धा 50,000 रुपये फक्त कमी करत होते. आणि ज्या वेळेस मी फाईट केलं त्या लोकांशी हम्म. त्या लोकांना पूर्ण बिल माफ झालं. फक्त ते म्हणले का एवढं एवढं आहे. फक्त 1 लाख रुपये भरावं लागेल. म्हटलं ठीक आहे. तुमच्या हॉस्पिटलचं नुकसान व्हायला नको. हम्म, तिथं पण मी त्यांना सहकार्य केलं. आणि 1 लाख रुपये देऊन ती बॉडी घेतली आणि आलो. हम्म. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश काय का आपण पाकिस्तानमध्ये तर नाही राहत आहे ना. म्हणजे सर्वसामान्य जनतेला मदत करतानाही राजकारण केलं जातं केलं. असं म्हण. हो. मग मला त्या दृष्टीने मला लई चीड आली तिथं. तरी मी शांत बसलो. हम्म. तरी मी काय बोललो नाही. माझ्यावर आरोप प्रत्यारोप खोटे करण्यात आले. मी पक्षासाठी खूप काही काम केलंय. म्हणजे ते बोललं नाही पाहिजे. मी पक्षाला खूप म्हणजे मी एक सन्मान दिलाय त्या पक्षाला. हम्म. आणि मी बच्चू कडूंना पण सन्मान दिलाय. पण ते तिथे कुठंतरी तुमच्यावरती अन्याय झाल्यामुळं तुम्ही कार्यकर्त्यांनी दुसऱ्याकडे. बच्चूंकडे वरती हम्म. काहीतरी गोष्टी धरून त्यांना थोडक्यात दबाव आणायचा प्रयत्न केला. आता ते दबाव काय आणलंय ते तुम्ही बच्चू कडूला विचारू शकता. तुमच्याकडे हम्म. काय दबाव होतं काय असं कारण होतं का तुम्ही साध्या कार्यकर्त्यांना घाबरताय. हम्म. हा बच्चू कडू एवढा डॅशिंग आहे का हम्म. अधिकारी लोकांच्या कानफटीत मारतो. बरोबर. हा हम्म. 350 गुन्हे दाखल घेतो. एवढं होऊन सुद्धा
त्यांची ते श्रीरामपूर कोर्टामध्ये होती, तारीख होती. त्या कोर्टामध्ये पण आम्ही खूप मदत केली आहे त्यांना. हम्म, ती केस पण त्यांची नील झाली. तिथं पण माझा कुठंतरी हम्म, पक्षात नसताना सुद्धा मला त्यांच्या बाबतीत कुठंतरी जाणीव आहे. हा, ते चांगलं काम करताय ना, तर त्यांच्या चांगल्या कामाबरोबर आहे. पण आम्ही पण तुम्हाला बघून आमचं भविष्य आम्ही समर्पित तुम्हाला हम्म, केलं ना, हम्म, का आम्ही हे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष किंवा या लोकांना प्रदेशाध्यक्षांना केलंय का? नाही, हम्म, तुम्हाला बघून आम्ही समर्पित झालो ना. हम्म, मग तुमचं कर्तव्य नाही का आम्हाला हम्म, त्याच्या मागं पार करण्यामागं? बरोबर. आणि ती जबाबदारी, तीच हिंमत मला माननीय रवी भाऊ राणांनी दिली आहे. तीच तीच ताकद मला जी बच्चू कडूंकडे पाहिजे होती ते त्यांनी हम्म, नाही दिली. हे हम्म, म्हणजे सत्य परिस्थितीवर बोलतोय. आणि आज पण मला रवी राणा भाऊ यांनी काय दिलंय? काहीच नाही. फक्त एक प्रेम दिलाय, सपोर्ट हम्म, केलाय. मी कॉल केलं का कॉल उचलतात, बोलतात माझ्याशी, हम्म, नाही का? साहेब असं असं आहे. त्यांची टीम वर्क आहे. हम्म, मी हेच बोलत होतो ना, का पक्षामध्ये प्रोटोकॉलच नाही आहे. हम्म, बच्चू कडूच प्रदेशाध्यक्ष आहे, बच्चू कडूच जिल्हाध्यक्ष आहे, बच्चू कडूच तालुकाध्यक्ष आहे, बच्चू कडूच कार्यकर्ता आहे, बच्चू कडूच सर्व काही आहे. हम्म, मी एवढं मोठं नाहीये बोलायला. मी प्रदेशाध्यक्षांनी ज्या वेळेस माझ्या बरोबर जेवढं घडलं, हम्म, मी गाडीत बसताना मला पक्षातून पदातून काढायचा प्रयत्न झाला, तर हे मला लोकांनी काय बोललं की तू ये, तुला पद देतो. हम्म, आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष असं म्हणतो का मी पण सॉरी काही करू शकत नाही. प्रदेशाध्यक्ष असं म्हणतो हा का हम्म, मी काही करू शकत नाही, का तुला थोडंसं साईडला व्हावं लागेल. हम्म. म्हणजे थोडक्यात त्यांनी मला सांगितलं तू कडवा घूट पिऊन घे. कोणासाठी? बच्चू कडूंसाठी. म्हणजे कोण सांगतोय? प्रदेशाध्यक्ष. आणि त्याने प्रदेशाध्यक्ष एक दिवस अगोदर सांगत होता मला का मी आहे, लय तू कशाला ऍडमिशन. टेन्शन घेतो. म्हणजे मला हे समजायला लागलं का फालतूपणा चालला होता हे. माझ्या जीवनाशी, माझ्या राजकीय जीवनाशी खेळायचा प्रयत्न चालू होता. आणि मी बच्चू कडूंना खूप रिस्पेक्ट करतो त्यांची आज पण. म्हणजे माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल नाही, पण तो एक राग आहे त्या गोष्टीचा. आणि मी तिथं अमरावतीमध्ये पण गेलो ना, तर बच्चू कडूंना हेच सांगितलं, ही जी तुमच्यावरती जी परिस्थिती आली ना, याच कारणामुळे आली. हा, आजूबाजूच्या लोकांनीच तुम्हाला खायचा प्रयत्न केला. तुम्ही कुठं चुकले नाही. मी कोणाच्या पर्सनल इश्यू मध्ये जायला तयार नाहीये, कोणाचं काय चाललंय काय नाही. मी तुम्हाला तेच म्हणतोय का एक गोष्ट निश्चित निश्चित घ्या, का एका 500 रुपयाच्या मतासाठी, म्हणजे हा मुद्दा मी तुम्हाला परत एकदा सांगतो, एका 500 रुपयाच्या मुद्द्यासाठी सर्वसामान्य जनता काय करते माहितीये का? मत विकत घेते. म्हणजे जनता घेते विकत. ती सर्वसामान्य माणूस जो असतो, याला काही समजत नाही, तो पैसे घेत नाही. पण ठराविक काही लोक असे असतात ना, शेवटच्या क्षणामध्ये पैसा जातो. आणि काही नगरसेवक मध्ये असे पुढारी म्हणतात, आमच्याकडे पैसा आहे, 1 कोट लावणार, 2 कोट लावणार, मग पैशाच्या जोरावर निवडून येणार. माझे सर्वसामान्य जनताला हीच नम्र विनंती आहे का तुम्ही समजदार आहात, तुम्हाला सर्व समजतंय तुमच्या अवतीभोवती काय चाललं आहे. आणि त्यासाठी तुम्ही थोडेसे समजदारीने काम करा. तुमच्याकडं कोणी पैशाचं आमिष दाखवते. आणि काही लोक गरीब असतात, त्या लोकांना नॉलेज नसतो. त्या लोकांना वाटतं का आज 1000 रुपये हे आमचेच आहे. मी म्हणाल तुमचेच आहे, हे 1000 नाही 2000 तुमचेच आहे. पण तुम्ही बटन दाबवताना चांगल्या माणसाला निवडून द्या. जो तुम्हाला पैसा देतोय ना, त्याच्या गांडीवर लाथ मारा. कशाने? मताद्वारे. जो तुमच्या दारात पैसे घेऊन तुमची येतो. आता भूमिका काय राहणार आहे मग या निवडणुकीमध्ये? निवडणूकमध्ये माझी काहीच भूमिका नाही. माझे पक्षश्रेष्ठी काय घेतात, युती होते, अपक्ष उभं राहतो, पक्षामध्ये उभं राहतो, किंवा नाही उभं राहतो, किंवा उभं पण राहतो. अजून मी काय ठरवलेलं नाहीये. पण माझ्याकडं आज रवी भाऊ राणा यांनी माझ्याकडं एवढी जिल्ह्याची मोठी जबाबदारी दिली, मी योग्य रीतीने ती पार पाडल. आणि सर्वसामान्य जनतेचे, कामगारांचे, कष्टकरींचे, शेतकऱ्यांचे एक ताकदीने आणि निष्काम भावनेने काम करणार. आणि का होतं माहिती का, तुम्ही जी गोष्ट म्हणताय ना, का आज एका 500 रुपयाच्या मतासाठी, मी तेच म्हटलो का मी लाचार आहे. कोणाचा लाचार आहे माहिती का? मतांचा लाचार नाहीये. मी सर्वसामान्य जनतेच्या कामाचा लाचार आहे. मी उद्याच्याला निवडणुकीला उभं राहतो का नाही राहत मला ते नाही माहित. पण मला हे माहित आहे का मला एवढंच आहे की मला लोकांची कामं करायची. आता काय होतं, काही नगरसेवक लोक काय करतात, त्यांचं तेच आहे का 1 कोटी रुपये लावले, आपलं आखून द्यायचं, पैसे वाटप करायचे, त्याच्यानंतर रुबाबात बसायचं. 5 वर्ष हे तुम्हाला पाया पडायला लावतात आणि शेवटच्या क्षणामध्ये तुमचे पाय पडून जातात. आणि तुम्ही त्यांच्या गाड्या, कपडे, गर्दी, नाही का,
बाकीच्या गोष्टी बघतात आणि त्या तुम्ही एकदम खुश होतात आणि 5 वर्ष हे तुमच्याशी खेळतात, तुमच्या लहान पोरांशी खेळतात. तुम्ही बघा आज पाहिलं गेलं तर लहान लहान पोरं आहात, म्हणजे तो विषय नाही आहे म्हणून मी तुम्हाला बोलतो. लहान लहान पोरं आज म्हणजे अधीन झाले. कोणाला अधीन झाले? कोणाला? चुकीच्या राजकीय लोकांना. बरोबर. बरोबर. समाजकारणामध्ये चांगले काम करणारे पण आहेत, बरोबर आहे का? आणि बराचसा युवा वर्ग हा तिकडे वळला गेलाय. हो, का बरं? वळला गेलाय की वळवला गेलाय? आता काय आहे माहितीये का, सरकार असो किंवा नसो, हम्म, मोठमोठे पक्ष असो किंवा नसो, हम्म. हे काय करतात, आपल्या भूमिकेमध्ये फक्त आपली पोळी भाजण्यासाठी हे करतात. आज काही काही राजकीय लोक पण आहे ना, 25-30 वर्षापासून खेळतच आहे ना. आता जी युवा पिढी आली आहे ती खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आमच्या शहरामध्ये काही युवक असे आहेत, त्यांनी अपक्ष उमेदवार, मी नाव नाही घेत, म्हणजे चांगले मित्र आहेत, म्हणजे कोणाला मी हे करत नाही. अपक्ष उमेदवारी भरून सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मतं मिळवली आहे, म्हणजे फाईट केलं आहे. ते माझ्यासाठी एक प्रेरणादायक आहे. म्हणजे मला तिथं वाटलं का अपक्षाची एवढी मोठी ताकद असू शकते. ठीक आहे. आणि जो स्थानिक आमदार आहे तो 4थ्या क्रमांकाला जातोय. त्यांनी काम खूप भारी केले. माननीय लहू कानडे यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केले या शहरामध्ये, पण त्यांनी जनसंपर्क ठेवला नाही. ते त्यांच्याकडे ते अधिकारी एक मेंटॅलिटी असते ना, त्यांची मेंटॅलिटी, मी अधिकारी आहे, पण त्यांनी जनसेवक म्हणून काम नाही केलं, नाही का? हम्म. म्हणजे आमदार म्हणून जो काम केलं पाहिजे होता ते तो नाही झालं. नाही, कागदानी काम केलं, खूप सुंदर काम केलं त्यांनी, नाही का? कागदानी खूप सुंदर काम केलं, पण लोकांमध्ये, या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये मातीतला माणूस पाहिजे, बरोबर. बरोबर आहे. हम्म. आणि राहिला विधानसभेचा विषय, आम्ही ज्यावेळेस शिवसेनेचं काम केलं, शिवसेनेचं काम करण्याचा आमचा दृष्टिकोन एकच होता का उमेदवार कोण दिलं जातं. आता उमेदवार आम्हाला माहित होतं का हा काँग्रेसचा उमेदवार आहे, ठीक आहे. आणि काय केलं काय नाही केलं, फक्त आम्ही माननीय एकनाथजी शिंदे यांना प्रेरित होऊन आम्ही काम केलं. कारण की जिथं जिथं समाज सेवा होते तिथं तिथं मी लवकर प्रेरित होतो त्या माणसाला, मला खूप आवडतं. असा माणूस आहे 24 तास काम करतोय, काय गरज पडली? पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, सर्व काही आहे ना, का बरं त्यांना आपण हे करतोय? म्हणजे सर्वसामान्य जनता एकनाथ शिंदेजींना का बरं लाईक करते तुम्हाला माहितीये का? का तो रात्रंदिवस जनतेसाठी पळतोय आणि निष्काम भावनेने गरिबांसाठी पळतोय. मला त्या गोष्टी मला त्यांच्या आवडल्या. त्यामुळं मी शिवसेनेचं काम केलं. म्हणजे म्हणजे सांगायचं कारण तो आहे तुम्हाला, का तुम्ही मला बोलले ना तुम्ही शिवसेनेचा गमचा घातला, ठीक आहे, घातला, त्याच्या मागचं कारण तर समजून घ्या ना, काय आहे? महायुतीमध्ये होतो, ठीक आहे. आम्हाला महायुतीमध्ये बच्चू कडूंची ज्यावेळेस लोखंडे बरोबर खासदारकीला उभे राहिले, तर बच्चू कडूंचं आणि सदाशिव लोखंडे खासदार होते, त्यांचं आमचं फोनवरती बोलणं झालं, बच्चू कडूंशी बोलणं करून दिलं, ठीक आहे. बोलणं करून दिल्यानंतर तर आम्ही काम केलं, आम्ही काम करायला सुरुवात केली. आम्हाला माहित आहे का हा खासदार ना शिकलेला नाहीये, त्याला इंग्लिश बोलता येत नाही. ज्या वेळेस खासदाराला मोठं व्हायचं आहे, मी कोणाला नाव ठेवत नाहीये, पण सत्य परिस्थितीवर बोलतोय. म्हणजे आपण काय करतो, हिंदुत्ववादी वरती पाहिजे, तर मग आम्ही कोणाला निवडून द्यायचं का? हा. त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे वाकचौरे होते, आज त्यांचं किती वय झालंय, तो त्यांना कॅपेबल होतं का नाही होतं, पण भावनिक राजकारण झालं. शिवसेना फुटली, शिवसेना अशी झाली, शिवसेना तशी झाली, मग लोकांनी तिथं हे केलं, भाजपाकडून नाराज होते म्हणून. अरे ठीक आहे ना, तुम्ही नाराज आहे ना, तुम्ही माणूस तर बघा, कोणाला निवडून दिलाय तुम्ही? त्यांनी 5 वर्ष 10 वर्ष खूप चांगली सेवा केली, मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्या खासदारांचे. यांनी पण सेवा केली, पण कुठंतरी नवीन चेहरा हवा आहे ना, यंगस्टर्स पुढे येऊ द्या ना, यंगस्टर्स पुढे येऊ द्या. आणि आदल्या दिवशी मी शिवसेनेचा गमछा घातलाय, आम्ही प्रचार करतोय लोकसभेचा, एक दिवस अगोदर आम्ही सभा घेतली, कार्यकर्ते जोडले, आणि आदल्या दिवशी माझी रात्री उत्कर्षा रूपवते यांच्या एका टीम वर्क बरोबर, माझी एका माणसाबरोबर माझी ओळख होते. आणि ओळख झाल्यानंतर मी एका जागेवर बसलेलो होतो, काही लोक त्यांचं बोलणं चालू होतं तिथं, आणि बोलणं चालू असताना मी थोडंसं, म्हणजे मला माझ्या ऐकण्यात आलं काही काहीतरी इलेक्शनच्या बेसवरती बोलत आहे. आणि मी त्यावेळेस इलेक्शन म्हणजे राजकारणामधून थोडंसं लांब झालेलो होतो त्यावेळेस, 24च्या लोकसभेच्या वेळेस, नाही का, मी थोडंसं लांब होतो.
आणि त्यावेळेस काय झालं का या लोकांची त्यावेळेस चर्चा झाली होती. मी त्या माणसाला बोललो का हे तू ज्या माणसाबरोबर बोलतोय ना, हं. हे लोक काम करतील तुझं चांगलं, नाही का, पण मी त्यांना काही बोलत नाही. ते खूप सुंदर काम करतील. हं. पण त्याची आणि माझी चर्चा झाली. ते म्हणे तुम्ही या पदावर होते का, असं आणि तसं. आमचं बोलणं झालं. ते म्हणे मी ताईंशी तुमची भेट घालून देतो. हं. मग मी रात्री एका ठिकाणी आम्ही भेटलो हं. आणि आम्ही चर्चा झाली. पण ज्यावेळेस मी ताईंशी बोललो, उत्कर्षताई रुपवतेंशी, मी त्यांना म्हणजे म्हणजे आज ते माझी बहीण आहे, म्हणजे माझ्या मानलेल्या बहीण आहे. हं. आणि म्हणजे त्या त्या व्यक्तींकडे बघता ते पण तसेच बोलले का मी काँग्रेसमध्ये होते. हं. आणि मला माझं पूर्ण जीवन हं. लहानपणापासून माझे आजोबापासून हं. वडिलांपासून काँग्रेसमध्ये काँग्रेस गेलेलं आहे. हो. ठीक आहे. हं. आणि मला 10 वर्षापासून तिकीट भेटल, नाही का, त्या हं. हं. गोष्टीवरती मला आश्वासनावरती ठेवलं. मी कित्येकदा काम केलं. आणि जो बऱ्याचदा. हं. उमेदवार म्हणजे त्याची लायकी पण नाहीये ते संसदमध्ये बसायची, आणि त्या माणसाचे आम्हाला पक्षामुळं झेंडे धरावं लागतात. का बरं? हं. का जातीचं समीकरण, जातीचं समीकरण. काय जातीला का बरं आणताय तुम्ही? कामाच्या पावतीवर आणा ना. हं. तर मग त्यावेळेस ताईने मला असं सांगितलं का माझ्याबरोबर असा असा प्रॉब्लेम झालाय आणि मी वंचित बरोबर प्रवेश केलाय आणि मी वंचित हां. बरोबर आहे. आता वंचितकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा काही वेगळा होतो. का बरं वेगळा आहे? तो काय पक्ष नाही का? हं. आंबेडकर चळवळीतला असला तर तो काय काय राजकारणातला तो भाग नाही का? ज्या संविधानावरती तुम्ही एवढ्या उड्या मारताय बाकीचे राजकीय लोक, आज बाबासाहेब आंबेडकर नसते, त्यांचं संविधान नसता, तर आज आपण नसतो. आज आपण बरोबर. नसतो, आपलं हं. अस्तित्व नसतं. ठीक आहे. मी त्या महामानवाला, माझा नेहमी त्या माणसांना, जे त्यांनी आज संविधान बनवलंय त्याच्यावर आज जगतोय, तो अधिकार भेटलाय. आज मी जे तुमच्याबरोबर बोलतोय त्या साहेबांमुळे मला अधिकार भेटलेला आहे. हं. ज्यावेळेस उत्कर्षताईंबरोबर मी पाहिलं का ते खूप उत्कृष्ट भाषण करतात, त्यांची हं. पर्सनॅलिटी चांगली आहे. हं. त्यानंतर त्यांचे एज्युकेटेड आहे, ते इंग्लिश बोलू शकतात, सर्वसामान्य जनतेशी नाड जुडलेली आहे. हं. आणि त्या माणसांनी येत्या 15 दिवसामध्ये लोकसभेमध्ये 1 लाख मतं मिळवले. आणि मी ज्यावेळेस त्यांच्याशी इलेक्शनच्या 2 दिवस अगोदर माझी एका ठिकाणी भेट झाली हं. आणि मी काही भागात त्यांना मदत केली हं. आणि तिथं त्यांना 3,500 मतदान मी मिळवून दिलं आहे त्या भागामधून. हं. हं. काही ठराविक भागामधून माझे काही सोर्स होते, काही माणसं होते, मी मदत केली त्यांना. आणि मग त्यानंतर त्यांचा माझ्यावरती एक विश्वासभाव म्हणून, नाही का, ते एक मी निर्माण झाला. कमवला हं. आहे त्या. आणि बघा राजकारणामध्ये पक्षामध्ये हे वेगवेगळे विचार असतात, बरोबर. नाही का. पक्ष म्हणून तुम्ही कोणाला टार्गेट नका करू. मी तुम्हाला एक सर्व म्हणजे सांगतो का जे राजकीय लोक एकमेकांवरती चिक्कल फेक करतात ना, ते हं. रात्री एका टेबलावरती दारू पण पिऊन बसतात. बरोबर. दारू प्यायला, जेवायला, हं. पार्टीमध्ये एन्जॉय करायला पण ते असतात. म्हणजे ते राजकीय द्वेष, आत्ताच्या ते राजकीय द्वेष सोडून एका टेबलावर बसू शकतात जेवण करायला, हं. किंवा डील करू शकतात बिझनेसची, किंवा मिळून बिझनेस करू शकतात, किंवा खाऊ शकतात, फॅमिली प्रोग्राम मध्ये जाऊ शकतात. मग आम्ही मूर्ख लोक कधीपर्यंत या गोष्टीला धरून ठेवायचंय? हं. आम्ही कधीपर्यंत मूर्खपणा करायचा आहे का तो त्या पक्षातला, तो त्या जातीचा? साऱ्यात मोठी जात आहे मानव धर्म. याच्या पुढे मी कोणत्या जातीला मानत नाही. मानवता हाच धर्म आहे. हं. आता मी या समाजामध्ये जन्म घेतला, माझ्या हातात होतं का मी या समाजामध्ये जन्म घेतला? नाही. एखादा हं. मुस्लिम समाजाने, एका व्यक्तीने मुस्लिम घराण्यात जन्म घेतला, ठीक आहे, तो त्याच्या हातात होता का मी मुस्लिम समाजात, त्यांनी का बटन दाबवलं का मला मुस्लिम समाजात यायचंय? हं. का एका हिंदू व्यक्तीने असा विचार करून घेतला का मला हिंदू धर्मात जन्म घ्यायचा आहे? तो देवाने दिलेलं ते, जिथं तिथं तो आलेला आहे बरोबर. जन्माला. हं. मी म्हणतो जातीचं समीकरण सोडून सर्वांनी हं. विकासाच्या मुद्द्यावर बोलावा. आज जो आपल्या व्यक्ती काम करतोय त्याच्याकडे येस, बघितलं पाहिजे. येस, येस, माझं तेच आहे. हं. हं. तर आता साठी आणि लोकांसाठी तुम्ही काय एक संदेश देऊ शकता मी कराल? खूप गरीब घराण्यातून आहे. हं. माझ्याकडे पैसा नाहीये. हं. मी मध्यमवर्गीय आहे. म्हणजे मी असं नाही का माझी खूप शेती आहे, हं. प्रॉपर्टी आहे, का मी राजकारण करू शकतो मोठा, हं. नाही. पण माझ्याकडं व्यक्तिमत्व आहे माझं. माझ्याकडे हिंमत आहे. माझ्या मागं माझी आई उभी आहे. हं. म्हणजे आज माझ्या मागं माझा जो राजकीय जो प्रवास आहे, हं. तर माझ्या मागं एक दैविक ताकद उभी आहे. आणि मी नेहमी प्रार्थना करत असतो का माझ्याकडून समाजाची राजकारणामध्ये
लोकांची सेवा होते हं. आणि मी काही गोष्टी देवाला मानतो, तर निश्चित माझे रस्ते मोकळे होतील आणि सर्वसामान्य जनता माझे रस्ते मोकळे करण्यात मला पाठबळ देण्यामागं निश्चित उभं राहील, मला असं वाटतं. निवडणुकीच्या दृष्टीने तुमचे काय विचार आहेत? लोकांसाठी तुम्ही काय करणार आहात? आणि भ्रष्टाचाराच्या बाबत तुमचं काय मत आहे? माझं निवडणुकी हे माझ्यासाठी म्हणजे ठराविक त्या गोष्टी नाही आहे. हं. म्हणजे निवडणूकमध्ये उभा राहू किंवा नाही राहू किंवा असल्या निवडणुका नसल्या, मला काही फरक पडत नाही. हं. ज्या पदाचा माझ्याकडं आहे, त्या पदाचा कसा उपयोग करावा हं. हे मला माहीत आहे आणि चांगल्या पद्धतीने लोकांच्या समाजासाठी. आता होते का भ्रष्टाचार कसा होतो? तुम्ही प्रश्न विचारला का भ्रष्टाचार काय कारणामुळे होतो? बरोबर ना? भ्रष्टाचारचं कारणच ₹500. हं. काय? भ्रष्टाचार करण्यामागचंच कारण ₹500. हं. ज्या वेळेस सर्वसामान्य जनता, काही लोक म्हणजे सर्व जनता नाही यार, ही गोष्ट निश्चित लक्षात. हं. हं. काही काही लोक, ठराविक लोक. ठराविक लोक ज्या वेळेस पैसे घ्यायला बंद करेल, तेव्हा हे भ्रष्टाचार संपल. तर होतं काय तुम्हाला मी सांगू का? आता उमेदवार उभे राहतात आणि ते स्ट्रॅटर्जीनुसार 15 दिवस कोणत्याही पक्षाचा आपल्या आपल्या पद्धतीने काम करतात, बरोबर आहे का? हा काम केल्यानंतर जे शेवटचे 2 दिवस असतात, आता लोकांना प्रत्येकाला वाटतं का हा उमेदवार मला काहीतरी आमिष देण्यासाठी. काही लोक आमिष घेत नाही, काही लोक तोंडावर शिवाय देतात, काही लोकांची परिस्थिती अशी असते का ते पैसे आले तर त्यांचं आज रात्रीचं जेवण घरात होऊ शकतो, ही अशी स्थिती असते. तर मी सर्वसामान्य जनतेला हेच सांगतो का तुम्ही त्या गोष्टीत जाऊ नका, बळी पडू नका ह्या लोकांना. कारण की काय होतं, तुम्ही त्यांना बळी पडताना तर त्यामुळं हे लोक भ्रष्टाचार करतात. बरोबर. कारण की जो उमेदवार असतो तो काहीतरी आमिष देऊन या खुर्चीवर बसलेला आहे आणि मग तो बिझनेस करतो ना, बिझनेस करतो. तो बिझनेस हे करतो का आता हे काम निघलंय याच्यामध्ये, ते काम निघलंय त्याच्यामध्ये ते. आता मला पण माहिती आहे, मला पण राजकारणामध्ये मोठं व्हायचं आहे किंवा काहीतरी करायचं आहे, तर मी पण पैशाशिवाय काहीच करू शकत नाही, हे मला पण माहिती आहे. पण काम करण्याची पद्धत वेगळी असते. तुम्हाला हे समजलं पाहिजे का खायचं काय आणि करायचं काय. आपण काय आहे, फक्त खातच बसतोय. आपण ज्या वेळेस राजकारणामध्ये येतो तर समाजकारण हा घेऊन येतो, बरोबर आहे का? आणि समाजकारण हा विसरून जातो आणि त्यावेळेस आपण फक्त राजकारणच करत बसतो. मग राजकारणामध्ये काय आहे, हे डील करणार, ते डील करणार, ते डील करणार. मग ह्याच्यामध्ये काय होतं, गव्हर्नमेंट सर्वंटचे जे अधिकारी लोक आहे ना, हे लोक फुल फॉर्म मध्ये येतात. त्यांना वाटतंय का रक्षकच भक्षक झालेलं, रक्षकच भक्षक झालेला आहे, बरोबर ना? रक्षक भक्षक झाल्यामुळं त्या लोकांना सूट भेटते काम करायची. त्यांना माहिती आहे का माहितीच्या अधिकारामध्ये कोणता कागद ठेवायचा आणि कोणता कागद काढायचा, बरोबर आहे का नाही? कोणते कागद कुठं लपवायचे, कोणते कागद कसे काढायचे, बरोबर. आणि त्यावेळेस ह्याच्या गोष्टीमुळे भ्रष्टाचार होतात. ठेकेदारही त्यांना पर्सेंटेज भेटतात आणि भेटतात. मग राजकीय लोकांचं पण नाही चुकत. राजकीय लोकांना माहिती आहे का आज निवडणूक जी होते, बरोबर आहे का? आज जी निवडणूक होते, आज निवडणुकीवर आपण काय बोलतोय का ज्याच्याकडे जास्त पैसा असेल आपण त्याला निवडून देणार, बरोबर आहे का? मग आपण जास्त पैसे लोकांच्या मागच पळतोय ना. का बरं पडतंय? कामावर पळा ना, काम करणाऱ्या माणसाला कदर द्या ना. त्यानंतर भ्रष्टाचार व्हायचं कारण काय का अधिकारी लोकांना वचक नाही राहत. नगरसेवक पदाची नियुक्ती यासाठी केल्या जाते का प्रभागातले विषय हे नगरसेवक मांडणार. कुठेतरी तुम्ही ही भूमिका बदलण्यासाठी काहीतरी पाऊल उचलणार का? उचलणारनी उचललेलं आहे आणि त्या मागचं पण कारण तेच आहे. आता मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो. मला काहीतरी काम करायचं आहे, ठीक आहे, आणि मी बिझनेस करतोय. मी माझे बिझनेसचे पैसे कुठपर्यंत राजकारणात टाकणार? माझ्याकडे तर काही संस्था नाहीये. माझी कमाई ठराविक आहे. मी सर्व काही कमाई राजकारणामध्ये टाकत बसलो तर माझा प्रपंच रस्त्यावर येऊ शकतो. ही सत्य परिस्थिती आहे. पण काम करायची पद्धत असते. तुम्हाला समाजकारण किती करायचं आहे, राजकारण किती करायचं आहे हे लोकांना पण माहिती आहे. आज आपण म्हणतो का हा पक्ष एवढे कोटी रुपये लावतोय, हा पक्ष एवढे कोटी रुपये खर्च केले. ते तुम्ही विचारलं का एवढे कोटी आले कुठून त्याच्याकडून? एवढा मोठा बजेट तयार केला तर एवढं मोठं बजेट आला कुठून?
मग ते भ्रष्टाचारातून पैशातून आले का बिझनेसमॅन लोकांच्या पैशातून आले का ते कोणाच्या खंडणीतून पैसे आले का कोणाच्या बळजबरीतून पैसे आले कोणाला मागून आले? विचारलं का तुम्ही त्यांना? तुम्ही फक्त एका 500 रुपयासाठी सर्व विसरून जातात आणि त्यानंतर हे लोक त्या दृष्टिकोननी मला वाटतं का मंत्रालयातले किंवा अधिकारी लोकांना फक्त असं उलटा केला ना, उलट आणि त्यांना झटकलं ना, तर आहे ना महाराष्ट्र राज्याची ना 2 दिवस महाराष्ट्र राज्य खाऊ शकतो 4 टाइमचं जेवण. एवढं त्यांच्याकडं अधिकारी लोकांकडे एवढं पुरवलेल्या गोष्टी आहेत. का बरं होतंय माहिती का? ज्यावेळेस मी काय बोललो, रक्षकच भक्षक होतो ना या अधिकारी लोकांना. मला सांगा, आज युवा पिढी नशेच्या अधीन केलेली आहे. तुम्ही पाहिलं का आतापर्यंत एकही नगरसेवकांनी सांगितलं का? एकही नगरसेवकांनी सांगितलं का का माझ्या प्रभागामध्ये नशेच्या गोळ्या चालू आहेत? सांगितलं नाही. इंजेक्शन चालले आहे? सांगितलं. माझ्या भागामध्ये वेश्य व्यवसाय चालू, सांगितलं नाही. सांगितलं. माझ्या भागामध्ये मटक्याचा व्यवसाय चालू आहे, अवैध दारू चालू आहे, सांगितलं नाही. हप्ते चालू आहे. कुठेतरी हे लोक पण पाठिंबा करतात का मग त्याला? हो, म्हणजे त्यांना माहिती बिझनेस आहे. मला 5 वर्षानंतर इलेक्शन मध्ये लोकांना पैसे वाटायचे, तर मला काहीतरी पैसे कुठून तरी आवक पाहिजे ना. कामधंदे केले तर लोक माझे कामधंदे केले. आता बघा, मी कामधंदे करतो, बरोबर आहे का नाही? राजकीय लोक कामधंदे कुठं करतात? नाही करत. सकाळी व्हाईट कॉलर मध्ये बसतील, चहा पितील, फिरतील, हे करतील. त्यांच्या बिझनेस त्यांच्या लेवलनी चालू आहे. पण एक व्यक्ती, सपोज तुम्ही अशा माणसाला निवडून देणार का? रिक्षा चालवतोय माननीय एकनाथजी शिंदे, बरोबर आहे का? रिक्षा चालवत होते, ठीक आहे. हे आपल्याकडे हिस्ट्री आहे, त्यांचा इतिहास आहे. पण जो त्यांच्या मागच्या हिस्ट्री मधला आणि आजच्या प्रेझेंट मधला जो त्यांचा संघर्ष झालेला आहे, नरेंद्र मोदी त्यांना सांगतात का तो चाय विकणारा होता. त्याच्या मागच्या नंतरची त्यांची स्टोरी पाहिली का तुम्ही? त्यांनी किती संघर्ष केलाय. त्यांच्याकडून पंतप्रधान व्हायला, मुख्यमंत्री व्हायला पैसा कुठून आला? विचारलाय का कोणी? नाही विचारलं. काही लोक समाजातले असे लोक असतात का ते लोक मदत करतात, एक पार्टी फंडिंग देतात का पक्षाला कुठंतरी चांगलं नेतृत्व मिळावं आणि आम्हाला बिझनेसमॅन लोकांना चांगल्या ठिकाणी आम्हाला बिझनेस करता यावा या दृष्टिकोनाने असतो. मग राजकीय लोक काय करतात? मग तू अन्नामध्ये विष पण कालवायला चालू कर, फक्त माझी खुर्ची नाही गेली पाहिजे. आज दूध भेसळ होतं हे तुम्हाला माहित आहे? होतं. मला सांगा, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जेवढे गाई म्हशी नसतील त्याच्या कितीतरी पटीने प्रोडक्शन होतो. दूध येतो कुठून आहे आम्हाला माहित आहे. आम्ही न्यूज मध्ये दररोज बघतोय, बातम्या येत आहे का दुधामुळं कॅन्सर होतंय, लहान लहान पोरं मरतात, हे सर्व काही हे होत आहे, म्हणजे विष होत आहे, विषबाधा होते, आपण सर्व काही बघतोय. पण थांबले कोणाचे? नेते लोकांचेच आहे ना. दूध डेऱ्या कोणाच्या आहे? नेत्यांच्याच आहे, बरोबर आहे, पुढारी लोकांचे. म्हणजे या पक्षातून त्या पक्षात आल्यानंतर मग तो दूध अमृत झाला. त्याच्यामध्ये तुम्ही विष पण कालवताय, तर काही टेन्शन घेऊ नको, सत्ता आपली आहे. मग त्या सत्तेमध्ये आपण काय करू शकतो, बरोबर? दुधामध्ये एवढं भेसळ चाललंय, कोणी थांबवलं नाही. जो थांबवायचा प्रयत्न करतो त्याला आम्हीच दिला प्रयत्न करतो. मग तो नाही होतो, मग त्याच्यावरती काही ना काही गुन्हा दाखल होतात, त्याच्यावरती खंडणीची केसेस पडतात. मग त्यावेळेस केसेस पडतात, त्यावेळेस कोणी साथ देत नाही. राजकीय लोकांना, समाजातल्या लोकांना हसू होतं. मी काय म्हटलं पहिल्या याच्यात, लोकांना एंटरटेनमेंट पाहिजे. लोक सत्य गोष्टीवरती कोणी साथ नाही देणार तुमची, बरोबर आहे का? एवढं काही होतंय. आता मी उद्या कोणत्या गोष्टीवर लढतोय, बरोबर आहे का? मग लोक फक्त 2 दिवस आठवण ठेवतील, मग त्याला मला फेस करावं लागतं ना. दुसऱ्या दिवशी मलाच फेस करावं लागतं त्याला. कोर्टात जायचं, पैसे द्यायचे, वकील लावायचा, पोलीस स्टेशनमध्ये चक्रा मारायचे, आम्ही सर्व काही करायचं. मग तुम्हाला मी बिझनेस करतोय किंवा मी एखाद्या काम करतोय, तुम्हाला तिथं पण खुपतंय का? बिझनेस करणारा माणूस किंवा छोटा माणूस हा कस काय राजकीय नेता होऊ शकतो? मग तुमचा दृष्टिकोन तोच का राजकीय नेत्यांची पोरं फक्त हे सकाळी कुर्ते पजामे टाकून कारमध्ये फिरलेच पाहिजे, इनोवा गाडी, बरोबर आहे ना? मग त्यांनी भ्रष्टाचार केलाच पाहिजे. मग त्याच्यावर तुम्ही काय फटाकडे फोडले, काय फ्लेक्स होते, काय वाढदिवस साजरा झाला, म्हणजे तुम्ही ह्याच्यावरच खुश होताय. आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या बघा किती झाल्या, आणि आपले घर बघा काय, कार्यकर्त्यांचे घर बघा काय, आणि त्यांचे बघा आपण ज्यांचे झेंडे धरले काय. सामान्य जनतेने हा विचार करायला पाहिजे 100% केला निवडणूक पाहिजे.
पण बऱ्याचशा गोष्टीच्या बदल व्हायला पाहिजे त्या बदल होत नाहीत बरोबर आणि आहे. ही सत्य परिस्थिती मी आहे. तुम्हाला एक 2 वर्षापूर्वीचा तुम्हाला एक किस्सा सांगतो का मला तक्रार आली का एका कंपनीमध्ये अ, तेलमध्ये पाम तेल मिक्स केलं जात आहे. हम्म, ठीक आहे. काय केलं जाते? पाम पाम तेल तेल. मिक्स केलं जाते. हम्म, आणि पाम तेल मिक्स केल्यानंतर त्या कंपनीचे मालक XYZ कोणी असतील, मला काही घेणं नाही. त्यांच्या मागं किती मोठं व्याप असू द्या, तो त्याच्या पैशात, तो त्याच्या घरचा मला हम्म, काही घेणं नाही त्याच्याशी, नाही का? तू बिझनेसमॅन आहे का, तुझ्या मागं किती राजकीय लोकांचा हात आहे, मला हम्म, काही घेणं नाही त्याच्यात. ज्या वेळेस त्या तेलाच्या पिशवीवरती थडथडीत लिहिलेलं आहे का याच्याने हे जे सॉरी जे तेल आहे, हम्म, या तेलामध्ये प्युअर तेल आहे. हम्म, आम्ही याच्यामध्ये पाम तेल मिक्स केलेलं नाही आहे, हे रिफाईन तेल आहे. बरोबर आहे का? हम्म, आणि ज्या वेळेस माझ्याकडे तक्रार येते, मी हम्म. प्रायव्हेट लॅबमध्ये देतो, तर त्या प्रायव्हेट लॅबमध्ये असा रिपोर्ट निघतो की या लॅबमध्ये 50% रिपोर्ट असा येतो का याच्यामध्ये भेसळ. पाम तेल हम्म, आहे. ठीक आहे. आणि असा काही त्याच्यात धातू म्हणण्यापेक्षा असा काहीतरी केमिकल आहे त्याच्यात, काही मिक्स केल्यानंतर शरीराला घातकी आहे. म्हणजे थोडं त्याच्यात धरा की त्याच्यामध्ये थोडंसं विष निर्माण होतो. बरोबर आहे का? आता मला सांगा, जे हार्टचा पेशंट आहे, तो तर जातो ना हम्म, किराणा दुकानमध्ये. तो बरोबर. तर म्हणतो ना, मला या कंपनीचं तेल द्या, हम्म, या कंपनीचं मला दूध द्या. हम्म, सर्वसामान्य जनता खूप भोळी आहे, त्याला काहीच माहित नाही काय चाललंय. हम्म. बरोबर आहे का? मग त्यावेळेस तो दुकानात जातो, तो तेल घेतो, ₹20 जास्त देतो, ₹50 जास्त देतो. का बरं? का मला चांगलं चांगली मिळालं. वस्तू मिळावी. बरोबर आहे. आता या गोष्टीसाठी कोणाला नियुक्त केलेलं आहे? अन्न भेसळ खात्याला. हम्म, बरोबर आहे का? मग अन्न भेसळ जे अधिकारी लोक आहे, ते हरामखोर लोक गो खातात. बरोबर आहे का? ज्या वेळेस आम्ही तिथं रेड पाडली, तिथं त्या लोकांनी रेड पाडल्यानंतर मला काही दिवसानंतर असा रिपोर्ट दिला, काही सर्व काही नील आहे. काय आहे? नीट आहे. का बरं नील आहे? तुम्हाला काहीतरी भेटलं म्हणूनच नील झालं. आता मी कोणत्या माणसावर भरोसा ठेवावा? आता मी भांडायला गेलो तर लोक मला काय म्हणतील? का तुला काहीतरी तुझा फायदा होता म्हणून तू चालला होता का? का तुझी काही दुश्मनी आहे? हम्म, माझी कोणाशी काही दुश्मनी नाही आहे. माझी दुश्मनी सर्व लोकांशी आहे, का जे सर्वसामान्य जनतेशी खेळत आहे, हम्म, जे सर्वसामान्य जनतेशी अन्नामध्ये विष कालवायचा प्रयत्न करत हम्म. आहेत, जे सर्वसामान्य जनतेशी फसवण्याचं काम करत आहेत. हे कोणाचं काम आहे? राजकीय लोकांचं काम आहे. राजकीय लोकांना हप्ते चालू आहे, त्यामुळे लोक. मला सांगा, आपल्या बस स्टँडच्या परिसरामध्ये अवैध रीतीने दारू विकली जाते. बरोबर? हे काय एक्साईज खात्यावाल्यांना माहित नाही का? माहित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मटक्याचे धंदे चालू आहे, 2 नंबरचे धंदे चालू आहे, अवैध रीतीने सर्व कामं चालू आहे. पोलिसांना माहित नाही का? पोलीस स्टेशनच्या बाहेर गांजा विकला जातो. ज्यावेळेस एक ऍडिशनल SP अधिकारी आल्या होत्या, मी त्यांना सांगितलं का या भागामध्ये गांजा विकला जातो, तर ती मला म्हणते, खरं की काय मला माहित नाही. म्हटलं, मॅडम तुम्ही चला हो माझ्या संग. तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेरच आहे ना, एका पानटपरीमध्ये गांजा विकला जातो. बरोबर आहे का नाही? का बरं? तुम्हाला माहित आहे, मग त्यावेळेस तुमची हिंमत होत नाही. तुम्ही फक्त सोंग करताय. तुम्हाला ज्या ज्या वर्दी दिली आहे, ज्या लोकांमुळे तुम्हाला वर्दी भेटली आहे, तुम्ही कोणत्या तुम्ही पण पैसे घेतात ना, फुकटमध्ये काम नाही करत ना. हम्म. तुम्हाला अधिकारी लोक काय देताय तुम्हाला? काय देताय तुम्हाला पैसे पुरवत असतील. बरोबर आहे ना? वरून हे खालीपर्यंत. रोखण्यासाठी कुठेतरी तुमची काही यंत्रणा आहे का की हे थांबलं पाहिजे? माझ्या काही यंत्रणा नाहीये, माझी यंत्रणा सर्वसामान्य जनता आहे. जेव्हापर्यंत ही जनता माझा साथ देत नाही, माझा नाही, माझ्यासारखे अजून अनेक लोक या गोष्टीचा विरोध करताय. हम्म, या प्लॅटफॉर्म पर्यंत ते पोहोचू शकत नाहीये, त्यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. पण जेव्हापर्यंत या गोष्टी बंद होते, आता माझे एक मित्र होते, ते माझे मित्र माझे बरोबर दिवस रात्र राहत होते, पण काही त्यांची चुकीची संगत लागल्यामुळं त्या मुलांनी इंजेक्शन घ्यायला सुरुवात केलं. आणि त्याचा आणि माझा थोडं मिसमॅच झाला, म्हणजे तो मला काय 2-3 महिने काय भेटला नाही. आणि मी 3 महिन्यानंतर त्याच्या घरी फोन केल्यानंतर त्याची आई रडायला लागली. ती म्हणे, आम्ही 3 महिन्यात गाव सोडून निघून गेलोय. बाप. का बरं? एका इंजेक्शन खातीर. आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलंय का माझा मुलगा असं असं इथून घेतोय. हम्म. तिथं रेड पडते, तो परत बाहेर येतो माणूस, परत तो त्याच्यावरती ऍक्शनच घेतली ऍक्शन जात नाही होत. नाही काही. आणि ऍक्शन नाही होत, आणि ऍक्शन झाली नंतर तो पण निर्लज्ज आहे. त्याला माहिती आहे कायद्यात कुठेतरी तरतूद आहे निघण्यासाठी. त्याचा वकील त्याच्या
व्यक्त करतो, तो सरकारी वकील करतो, सर्व काही मॅनेज होतात गोष्टी, आणि तो परत हप्ते चालू करून पोलिसांपाशी परत ठाण्यामध्ये छाती ठोकून बिझनेस करतो. म्हणजे भविष्यामध्ये आज मला सांगा ना, कोणता आमदार आला का, आमदारांनी सांगितलं का का आज इंजेक्शन विकले जाते, किंवा हम्म, खासदार हम्म. म्हणतोय का, मंत्री म्हणतोय का? नाही. पण कुठेतरी याला रोखण्यासाठी पण आळा घातला जात नाहीये ना. नाही, बिझनेस आहे ना, त्यांनाच पैसे भेटताय ना त्याच्यामध्ये, त्यांनाच पैसे भेटतायत, त्यामुळेच ते काम करतायत ना काही लोक. सर्व आमदार खासदार लोक तसे नाहीये, मंत्री लोक तसे नाहीये. मी म्हणजे ठराविक काही लोकांना टार्गेट नाही करत आहे, पण 75% लोक असे आहेत, आणि त्यांचं या दृष्टिकोनावरती काम चाललंय. कशावर चाललंय माहिती का? ह्याच कारणामुळे, का त्यांना निवडणुकीत पैसे हवे आहे सर्वसामान्य जनतेला वाटण्यासाठी, आणि त्यामुळे ते छाती ठोकपणे चुकीचे काम करतायत. म्हणजे हे काम चालत राहणार. अधिकारी लोकांना आपण सांगितलं, तेच आपल्याला म्हणतील बरं की काय, आणि अधिकारी लोकच रात्री यांच्याकडून पाकिट घेत असते. किती चुकीची गोष्ट आहे. आणि या साऱ्या गोष्टी थांबवण्यासाठी माझा पक्ष हे भक्कम आहे, आणि माझ्या पक्षामुळे मी आहे, आणि मी जे काही काम करणार, माझे जे पक्षश्रेष्ठी ठरवतील, किंवा मी माझी पण स्वतःची एक संघटना आहे स्वतंत्र, माझं एक संस्था आहे, फाउंडेशन आहे, मी त्या फाउंडेशनद्वारे मी काम करत आहे, आणि मी कुठं कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. राजकारणामध्ये माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती, आईने, का तू राजकारणामध्ये असा जीवन जग की कमळाचा फूल असतो, तो चिखलामध्ये असला, अवतीभोवती किती चिखल असला, पण तो कमळ वरतीच असतो. राजकारणामध्ये पण असंच आहे, का त्याची जी तळ असते, खालचे जे पाया असतो, तो कुठेतरी चिखलात असतो. त्यामुळे तिथं तुम्हाला थोडंसं दुर्लक्षित करावं लागेल, कारण की मला प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतोय. मग पैसा लागतोय तर मी काय चुकीचे कामं केले पाहिजे का? नाही. तिथं लोकांच्या हितासाठी पण काम केलं पाहिजे. आणि ही माझा राजकारण एका खुर्चीचा नाही. मी काय फक्त एका प्रभागासाठी किंवा जिल्ह्यासाठी मी या राजकारणामध्ये आलेलो नाहीये, आणि माझी एका खुर्चीच्या राजकारणासाठी मी काम करत नाहीये. माझ्या खूप खुर्च्या बदलणार आहेत. मी या स्ट्रॅटर्जीमध्ये, या राजकारणामध्ये उतरलो आहात, आणि मला स्वतःवर विश्वास आहे, आणि मला जनतेवर विश्वास आहे, का माझ्या एका खुर्चीचं राजकारण नाही होणार आहे. ती पुढं 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 वाढत जाणार आहे, आणि ते कामाच्या पावतीने. आणि मला एकच गोष्ट समजते, का लाईफमध्ये मी डायरेक्टर नाही आहे. माझा डायरेक्टर हा महादेव आहे, हा रचनहार प्रभू आहे. त्यांनी माझ्या बाबतीत काहीतरी विचार केलाय. ते म्हणतात ना, बुद्धी देणारा पण तो, आणि बुद्धी भ्रष्ट करणारा पण तो, नाही का? तर मला चांगली बुद्धी दिली आहे. मला कधी कधी असं वाटतं, का मला माझ्या जीवनामध्ये कधी कधी मी विचार करतो ना, मला खूप काही आहे बिझनेसमध्ये करण्यासाठी. मी माझा चांगल्या पद्धतीने माझी पार पाडतोय, मी सर्व काही करतोय, मला पैसाच कमवायचा आहे, तर माझ्यासाठी राजकारण हा बेस नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला असं वाटतंय का मी माझ्या जीवनामध्ये, जेव्हापर्यंत माझ्या जीवनामध्ये मी जिवंत आहे, तर मला काहीतरी लोकांसाठी चांगलं करायचं आहे, आणि कुठंतरी इतिहासात नोंद नाही, कोणाच्या तरी मनामध्ये एक नाव नोंदून जायचं आहे, का तो व्यक्ती होता, तो चांगलं काम करत होता, आणि तसे अजून लोक मला स्थापित करायचे. मी कामाची सुरुवातच नाही केली, पण मला अजून काम करण्यासाठी मी इलेक्शनमध्ये उभा पण राहिलो. तर माझ्याकडे पैसे नाही आहे, ही सत्य परिस्थिती आहे, पण मी तुम्हाला निश्चित सांगेल का वर्गणीतून लोक मला उभा करणार आहे, हे निश्चित आहे. माझ्याकडं मी एवढं या पैशाच्या लढाईमध्ये मला जायचं नाही, मला कामाच्या लढाईत मला मोठं व्हायचं आहे, मला कामाच्या लढाईत मोठं व्हायचं आहे, मला लोकांचे काम करायचे. आणि ज्यावेळेस मी पैसे वाटणार, किंवा मी लोकांचे काम असे करणार ह्या पद्धतीमध्ये, तर मग मला पण यांच्यासारखंच तसंच व्हावं लागेल. नाही, सर्वसामान्य जनतेला मला माहित नाही उद्या काय पक्षश्रेष्ठी मला काय करणार, काय नाही करणार. मला माहित आहे, फुटाफुटावर पैसा लागतो, कुठं जाण्यासाठी पैसा लागतो, लोकांसमोर लॉन्च व्हायचं आहे तिथं पैसा लागतो, आणि पैसा लागतो हे मला माहित आहे. पण मला हे पण मी मीडिया समोर सांगतोय ना, म्हणजे मी छाती ठोकपणे सांगतोय, पैसा कुठून आणायचा, कसा आणायचा हे मला माहित आहे, पण चांगल्या पद्धतीने आणायचा. कोणाला त्रास देऊन पैसा नाही आणायचा, आणि चांगलं काम करायचं आहे. ठीक आहे, चांगले. आणि मला पैसे देणारे कोण आहे? सर्वसामान्य जनताच आहे.
हेच मला सांगताय का तू माझी ऍड टाक रे, तू पुढं पड, एवढं लोकांसाठी करतोय तर माझं काहीतरी कर्तव्य आहे. मी बिझनेस मधून वेळ नाही देऊ शकत, हम्म. तू समाजासाठी वेळ देतोय, तर मी काय देऊ शकतो? मी तुला छोटीशी भेट देऊ शकतो, काय लागतंय मला सांग. मी फक्त एक जरिया आहे, एक माध्यम आहे या जीवनामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये माझा फक्त रोल एकच आहे का मी माध्यम आहे. मी माध्यम फक्त आहोत सर्वसामान्य जनतेपर्यंत. मी एक पोस्टमॅन आहे. मी हा संदेश तिथपर्यंत न्यायचा आहे. तर मला तो उद्देश नाहीये माझा, आणि मला लोकच मोठं करणार आहे. माझ्याकडे निवडणुकीसाठी पैसेच नाहीये आजच्या स्थितीला. माझ्यावर काय घडलंय मला माहित आहे, माझ्यावरती काय अत्याचार झाले मला माहित आहे. आणि बाकीचे विरोधी पक्षातले जे लोक ते काय म्हणताय, मला अदर पक्षांची काय ऑफर आली. कुठेतरी समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आपलं काय महत्वाचं पाऊल असेल? मी आत्ताच तुम्हाला बोललो त्या विषयावरती का, म्हणजे जेव्हापर्यंत भ्रष्टाचार थांबत नाही तेव्हापर्यंत काय होऊ शकत नाही. बरोबर. आणि आता इंजेक्शनचा विषय होता हम्म. का, इंजेक्शन विकले जात आहे. माझा मित्र होता, 3 महिन्यानंतर त्याचं माझं बोलणं झालं, तर घरच्यांनी फोन उचलला, ते म्हणले आम्ही गावच सोडून गेलो. मग अधिकारी लोक, आपण ज्यावेळेस त्यांना निवेदन देतो किंवा त्यांना माहित आहे जनता एक नाहीये. हम्म. ज्या दिवशी जनताने विचार केला ना का आम्ही सर्व काही बदलू शकतो, त्या दिवशी नवा भारत निर्माण होईल, नव राष्ट्र निर्माण. बरोबर ना? बरोबर. सर्व काही येतं. आणि मी प्रत्येकाला विनंती करतो का जातीच्या समीकरणाच्या पलीकडे तुम्ही बोलून काम करा, हम्म. कारण की विकासाच्या मुद्द्यावर बोला. आज लोकांना काय पाहिजे माहितीये का, इथलं तिथलं तिथलं इथलं एंटरटेनमेंट पाहिजे. आज बातम्या चालल्या पाहिजे. पत्रकारांना पण काय झालंय, पत्रकारांना पण विनंती आहे. आज आपण मंत्री आले का त्यांच्या मागे पळत राहतो, ठीक आहे, आमदार आला का बातम्या घेऊन पळत जातात. सर्वसामान्य जनतेतून जे ग्राउंड लेवलला लोक काम करणारे आहेत त्यांचे 8-8, 15-15 दिवस बातम्या लागत नाही चांगलं काम करणार. आणि इथं मंत्री हागला सुद्धा तरी लोक बातम्या लावतात. बरोबर ना? चुकीचं आहे. आता मंत्री या गाडीतून त्या गाडीतून बसलाय, या मंत्रीनी चाय पिलंय, या मंत्रीनी हे कपडे टाकले, त्या मंत्री या संघ बसले. काय दाखवायची गरज आहे तुम्हाला? काय दाखवायची गरज आहे? महाराष्ट्रामध्ये फक्त एवढेच विषय राहिलेय का? महाराष्ट्रामध्ये कित्येक लोकांची अडचणी ते दाखवा ना तुम्ही. तर माझी न्यूज पत्रकारांना सर्वांना विनंती आहे का, मी बोलणारा एवढा मोठा नाहीये, पण मला कुठंतरी दुखतं. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या दाखवल्या पाहिजे, पण हा, या उलट बऱ्याच ठिकाणी घडतं. हो. पण बऱ्याचशा एवढी गोष्टी एक झाकल्याही गोष्ट जातात. निश्चित सांगतो का, मी जिथं जिथं काम करेल तिथं भ्रष्टाचार होऊ देणार नाही. पहिली गोष्ट, ठीक आहे. पहिली गोष्ट ही, आता आमच्या गावामध्ये अतिक्रमण किती जोरात निघलं, बरोबर आहे का? सर्वसामान्य जनतेच्या पोटावरती लात, बरोबर आहे का? त्यांना दुकानी नाही, काहीच नाही, काहीच नाही, काही. आता ते अतिक्रमण किती वर्षापासून झालेलं होतं, ठीक आहे, निघलंय, कायदा आला आहे, काढलाय, खूप तुम्हाला शुभेच्छा आहे. पण पुनर्वसनचा कोणी विचार केला का? या लोकांना दुकान कुठं भेटणार? हा प्रपंच ज्या दिवशी, फक्त मला सांगा, राजकीय लोकांची ज्यावेळेस दुकान बंद होते तर साले राजकीय लोक डिप्रेशन मध्ये जातात, आणि तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या पोटावरती लात मारली आहे. त्यावेळेस काय पुनर्वसन कुठं आहे? सभा होत आहे मोठमोठ्या, इथं 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी खर्च केला जात आहे इलेक्शनला. हेच तुम्हाला पैसे दाखवून विसर पाडताय. मग आपण म्हणतो का हा जुने याचे वडील असे होते, मग हे यांनी व्यवस्थित सांभाळलं, मग सत्ता यांच्या हातात द्यायची. मग याचे वडील असे होते, मग तर सत्ता यांच्या हातात द्यायची. आणि मी आता नवीन आहे, मला मतदान करा ना, मी शिकते. मग तो म्हणतो माझ्या वडिलांचं असं होतं, माझ्या वडिलांनी एवढं काम केलं. अरे तू काय करतोय ते सांग ना. त्यांनी ते काम करून निघून गेले, तू काय करू शकतो ते सांग. म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या देशामध्ये फक्त भावनिक केलं जातं बरोबर. वेगवेगळ्या मुद्द्यावरती. मग तू काय करू शकतो ते सांग. कुठेतरी आणि नव्या तू, चेहऱ्याला संधी मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे. हो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, श्रीरामपूरमध्ये जेवढे राजकीय लोक आहे, माझे मित्र आहे, माझे त्यांचे विचार काही मतभेद नाहीये. राजकीय मतभेद असतील आणि ते राजकीय आखाड्यामध्ये मी त्याला पार पाडण्यात आहे. काही लोकांना असं वाटतं का हा गाव माझा, ठीक आहे ना, तुझा अधिकार आहे ना, पण काय आहे, काय नाहीये, कोणत्या भूमिका कधी घेतल्या पाहिजे. काय राजकीय लोकांनी 8 वर्षामध्ये असं काही दाखवलं, मला तिकीट हवंय. काही लोक काय करतात का नेत्यांपुढे सलामी ठोकतात तर तिकीट मिळण्यासाठी, बरोबर आहे का?
तिकीट मिळण्यासाठी लोक त्यांच्या मागे घालतात. मला काही गरज नाही. मला तिकीट मिळालं नाही आणि मला काही उभं राहायचं नाही का राहायचं हे नंतरचा विषय. मी आतापर्यंत प्रभागामध्ये म्हणजे मला खूप लोकांनी सांगितलंय का तुम्ही उभं राहताय का? हम्म. म्हटलं माहित नाही, मला उभं राहू पण शकतो. जनतेची आवाज आहे का तुम्ही या प्रभागामधून उभे राहा. मी म्हटलं तरी मी अभ्यास करतोय का जनता ही सांगू शकते का मला का आम्ही पैसे घेणार नाही? जनता ही सांगू शकते का? मला काही लोकांचे फोन आले का दादा या लोकांचं खूप हुकुमशाही आहे, या लोकांची आमचे काहीतरी नाते गोते आहे, काही लोकांचं आहे, पण आम्ही मताद्वारे तुम्हाला निश्चित निवडून देणार हे हम्म. निश्चित आहे. मी त्यांना हसलो, म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे. ज्या वेळेस लढताना कोणी नसणार, बरोबर. नसू द्या, काय हरकत हम्म. नाही. मी लढायला भक्कम आहे, मी एकटा चलो रे या विचाराचा आहे. माझ्या मागा कोणी असो किंवा नसो, मी असा नाही का 500 रुपये देऊन 300 रुपये देऊन लोक मागं फिरवणार आहे. हम्म. माझ्या म्हणजे राजकीय पुढच्या भविष्यामध्ये मला माहित नाही किती लोक असतील किती लोक नसतील, पण मी एकटा नक्की असेल हे निश्चित आहे. कारण की राजकारणामध्ये आम्ही हे जज करतो का याच्या प्रचारामध्ये 5,000 लोक होते, 2,000 लोक होते. 5,000 लोकांना तो का घेऊन राजकारण करतोय का? ते 300 रुपये देऊन लोक आणलेले त्यांनी, त्या लोकांना माहित पण नाही काही कशासाठी चाललाय. बरोबर. आम्ही फक्त कॅमेऱ्यातून रील्स बघून वा लाईक करतो, काय ताकद भाऊ दादा काय मस्त नाही का. आम्ही इथंच गुंतलेलो आहे. काही लोक फक्त वाढदिवस साजरे करताय. काय करताय? हम्म. वाढदिवस साजरे करताय. त्या लोकांना असं वाटतं का मी दररोज 50 रुपयाचं 40 रुपयाचं बुके सकाळपासून संध्याकाळपर्यंत देत गेलो तर हा मला मतदान करेल. कुठेतरी ही भूमिका बदलली पाहिजे हो सर्वांनी. हो. बरोबर. आणि काय फोनवरती बोललो, शुभेच्छा दिल्या, अरे तो माझ्या अरे ही भूमिका वेगळी आहे, राजकारणाची पलीकडची भूमिका आहे, संबंध आहे. हम्म. याच्यामध्ये अप डाऊन चालत राहतात. बरोबर. मग हे तुम्ही विषय सोडून बोला. तुम्ही नगरपालिका असो, आमदारकी असो, खासदारकी असो, आपण कोणत्या बेसवरती लढत आहोत व कोणत्या बेसवरती आपल्याला काम करायचे आहे त्या कामावर बोला ना. हम्म. त्या कामावर कोणीच नाही बोलत. स्थानिक मुद्द्यांना धरून राजकारण केलं जातं, वेगवेगळ्या भावनांना धरून राजकारण येस. केलं जातं. त्याचमुळे मी तुम्हाला बोललो का त्यावेळेस तुम्ही उत्कर्षताई रुपवतेंचं नाव घेतला हम्म. तर त्यावेळेस हेच होतं का हे दोघे उमेदवार आउटस्टँडिंग पहिले 10 वर्ष कोणाला दिले होते आपण? वाकचौऱ्यांना दिले होते. आणि परत 5-10 वर्ष आपण कोणाला दिले? लोखंडेला दिले. काय केलं? नाही विचारलं. विचारलंच नाही कोणी. फक्त आपण वरती पक्ष बघतोय, वरती झेंडा बघतोय. नाही. उत्कर्षताईमध्ये त्या क्वालिटीज होत्या. उत्कर्षताईमध्ये त्यांच्याकडे वक्तृत्व होतं, ती कला होती, ती लोकांबरोबर मातीतले माणसं आहेत. आज एवढे मोठे लोक आहे तरी ती त्यांची माती सुटलेली नाही त्यांच्याकडून. म्हणजे मी त्यांच्या बाबतीत बोलतोय का त्यांनी का मला काय काय हे दिलंय असंच नाही. सत्य परिस्थिती. मी त्यांच्या बरोबर 10-15 मिनिटं राजकीय विषयावरती बोललो आणि माझे काही मित्र होते, म्हटलं आपण शिवसेनेचं काम करत आहोत. म्हटलं नाही, पक्ष हा वेगळा, माणूस बघून काम करायचं आहे. कारण की हा माणूस वरती गेला संसदमध्ये तर आपले प्रश्न मांडू शकणार सर्वसामान्य जनतेचे. आणि आपण काय करतोय? जात धर्म या गोष्टीला घेऊन, झेंडा या गोष्टीला घेऊन आपण वरती मतदान करतो. नाही, चुकीचे लोक आपण निवडून देतोय हे लक्षात ठेवा. काम करणाऱ्या माणसाची किंमत हे करा. आणि उत्कर्षताईमध्ये हेच क्वालिटीज होत्या, हेच काही होतं. पण लोकांनी त्यांना जेवढं साथ दिलं होतं त्यांनी खूप चांगलं त्यांचं प्रेझेंटेशन दिलं. खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी त्यांना, आज पण त्यांना लोक त्या दृष्टिकोनाने चांगले लाईक करतात, सर्व त्यांच्या कामाला लाईक करतात, सर्व काही आहे. आणि मी कोणाच्या बाबतीत बोलतोय, कोणाचं हे करून बोलतोय असतलं नाही. म्हणजे मला जे चांगले लोक आहेत ना, आता माननीय राजसाहेब ठाकरे, त्यांच्याकडे जी एक आहे बोलायची वक्तृत्व कला आहे व त्यांचे भाव आहे खूप सुंदर आहे. अशा माणसाची या खुर्चीवरती खूप, राज्याच्या खुर्चीवरती खूप गरज आहे, खूप गरज आहे. मी चांगल्या लोकांना चांगलंच बोलणार. तिथं पक्ष किंवा हे लोक नाराज होतील, ते लोक नाराज होतील नाही. मी बच्चू कडूंच्या बाबतीत सुद्धा बोललोय, तर बच्चू कडूच्या बाबतीत चांगलं सुद्धा बोललोय. मी वाईट नाही बोललोय. पण मी त्यांना हे सांगितलं अमरावतीमध्ये का त्या जिथं मी प्रवेश केला का तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कदर न केल्यामुळं आज हे दिवस तुम्हाला बघावं लागताय. तुम्ही कदर केली असते सर्वसामान्य जनतेची व कार्यकर्त्यांची. कार्यकर्ते ही नेते घडवतात आणि कार्यकर्ते ही नेते पाडतात. बरोबर आहे का? मग कार्यकर्त्यांमध्ये 2 प्रकार असतात. एक काड्या कर्त्या असतात
जे इकडली भाकर तिकडली करतात, हम्म. तिकडली भाकर इकडं करतात. आणि कार्यकर्ते जे प्युअर काम करणारे असतात, त्यांना समाजकारणाचे लोकांच्या वेदनेशी त्यांना भाव असतो का आपण लोकांचे काम करावे, आणि हे चुकीचं होतंय त्या दृष्टिकोनी लोक बोलत असतात. तेव्हा तिथं हे लोक साथ देत नाही, कारण की त्यांचे ऑलरेडी पाय चिखलात असतात. या साऱ्या गोष्टी मला समजतात. पुढं आपण अनेक माध्यमातून खूप काही बोलण्यासारखं आहे. मला जेवढं बोलायचं होतं मी बोललोय, पण माझ्याकडून काही चुकलं पण असेल बोलण्यात, काही नाही चुकलं पण असेल. पण मी प्रत्येकाला एक आव्हान करतो का माझ्या कामामध्ये अडथळा घालू नका, एवढं निश्चित ठेवा. मी सर्वसामान्य जनतेचा सेवक आहे, मी सर्वसामान्य जनतेचा दूत आहे, आणि मला लोकांचे कामं करायचे आहे. माझ्याकडे पैसा नाहीये, मी निवडणुकीत उभं राहतोय, मी पैसा वाटणार आहे किंवा मी काम करणार. आता तोच विषय राहिला. मला एका राजकीय लोकांचा मला एक फोन आला का तुझ्याकडे किती पैशाची तयारी आहे. म्हटलं हा, खूप तयारी. म्हटलं चांगले पैसे माझ्याकडे, मी खर्च करणार. तुला काय घेणं नाही. म्हणजे लोक मला काम बघून नाही, तुझ्याकडे पैसे आहे किती का, खर्च किती करणार खर्च करणार म्हणून मी ह्याच्या तुला बाबतीत. तिकीट देणार आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि हेच लोक, हेच तुमच्या तिकीटवरती आज स्वच्छताच्या कोणत्या आरोग्याच्या गाड्या येतात दररोज. घंटा गाडी कुठे आहे, नगरसेवकांना पैसे चालू आहे तिथं ठेकेदाराकडून, हे तुम्हाला माहिती आहे का. हे दर महिन्याला पैसे घेतात नगरपालिकाकडून, हे तुम्हाला माहिती आहे का. सर्वसामान्य जनतेला हे काही ठराविक लोकांना माहित असतं. ते चर्चा करतात, चर्चा केल्यानंतर ते निघून जातात, आणि लोक आपले तिथंच बघतात. साहेब आल्या का, यांची वडील अशी होते, त्यांचे काका तसे होते, त्यांचे आजोबा तसे होते. सामान्य नागरिकांनी सत्यता जाणून घेतली पाहिजे, ही घेत तुमची स्पष्ट भूमिका आहे, आहे. सत्यता त्यांना हम्म. माहित आहे, पण कुठंतरी त्यांची इमेज अशी आहे. मग ते दबावाखाली राहतात असं तुमचं म्हणणं आहे का? काय आहे, ते सर्वसामान्य जनतेसमोर रामाची भूमिका करत आहेत, आणि हे लोक रावणाची वृत्ती घेऊन काम करतात. सर्वसामान्य जनतेसमोर रावणासारखं भूमिका घ्यायचा प्रयत्न कधीच नाही त्यांचा, कधीच नाहीये. त्यावेळेस ते राम आहेत. रामासारखी पुरुषोत्तम मर्यादा असते का, त्या निवडणुका लागली का हात जोडतील, साहेब आशीर्वाद, डोक्यावर हात ठेवा, आणि जसं गेलं का लगेच रावणासारखे त्यांचे हात उठले भ्रष्टाचार, नाही का. जे रावणासारखी वृत्ती आहे. म्हणजे तुम्ही लोकांना फसवताय. लोक खूप हुशार झाले एवढ्या 10 वर्षामध्ये. लोकांकडे मोबाईल नव्हते, लोकांकडे इंटरनेट नव्हता, लोकांकडे नव्हतं. आता लोकांना मोबाईलच्या सोशल मीडियाद्वारे खूप लोक हुशार झाले. लोक आता तुमच्या खांद्यावर हात ठेवणार, तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हाला पाडणार आहे. आता मला काही लोकांनी सांगितलंय का आम्ही अशा जे पैसेवाले लोक आहे ना, त्यांचा पैशाचा माझच मोडणार आहे म्हणे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण काय आहे, आम्हाला या गोष्टी का बरं बोलावं लागतं माहिती का. आमच्याकडे पैसा नाही म्हणून नाही, पण आम्हाला कुठंतरी दुखतं, या गोष्टी दुखतात. कुठेतरी बदल व्हावा असं वाटत. सर्वसामान्य जनतेमधून आम्ही काम करणारे लोक, मग आम्ही पण मग तसंच पैशासाठी आज उद्या भविष्यामध्ये मला माझ्या गुरूंनी सांगितलं का हारणं जिंकणं याचा विचार करू नको तू. बरोबर आहे का, फक्त लढणं हेच जिंकणं आहे तुझ्यासाठी. बरोबर आहे का. त्यामुळे गीतामध्ये पण लिहिलेलं आहे का कृष्ण देव स्वतः अर्जुनला युद्धासाठी ज्यावेळेस युद्ध चालतो ज्ञान देतात कृष्णदेव, तर त्यावेळेस अर्जुनला ते स्वतः बाण धरतात त्याचा आणि देतात. आणि मला पण असं वाटतंय का या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेने मला कधी म्हणजे फोर्स केला किंवा मला प्रयत्न केला उभा राहण्यासाठी, तर निश्चित म्हणजे दैवी तुम्ही ताकद तर जनतेच्या आहे का कृष्णदेव हे स्वतः माझ्या मागे उभं राहून, आणि विकासाचा धनुष्य हे आम्हाला रावणाला सोडायचं आहे. का जो दहामुखी जो रावण आहे त्याची वृत्ती आहे, त्या भ्रष्टाचारी जे लोक आहे, अधिकारी लोक आहे, त्या बाणाने आम्हाला वध करायचा आहे या लोकांचा. आणि निश्चित या वर्षी नवी चेहरे, नवी लोक. आता म्हातारे लोकांना लई लोक हे झाले, त्यांचेच बंगले, त्यांचेच कन्स्ट्रक्शन, त्यांचेच बंगले, गाड्या वारसा हक्काने त्यांचा मिळत वारसा. आलेलं काय सर्व काही. वारसा म्हणजे तो करू शकतो, त्याच्या मागे पळायचं का. हा, सर्वसामान्य जनतेतून होऊ द्या ना, होऊ द्या. तुम्ही ज्या दिवशी पैसे, आता समज मी हारलो 2 मिनिटासाठी, मग मी हारलो, लोक काय म्हणतील मला, तुलाही बोलत होता ना पैसा 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 पैसा, मग आज बघ आमचा पैसा काम केला. मी तरी त्यांना शुभेच्छा दिली का तिथं सर्वसामान्य जनता समजदार नव्हती म्हणून तुम्ही निवडून आलेले आहात पैसेसर. आज माझ्या समोर एखाद्या नगरसेवकाला बसवा किंवा कोणाला बसवा आणि त्याला सांगा
आणि मी सांगतो त्यांनी काय काम केलं आणि त्यांनी सांगावं त्यांनी काय काम केलं. अरे हे लोक पत्रकारापासून लपतात. हम्म. हे समोर यावं. येत नाही. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही नगरसेवकांना या कार्यक्रमामध्ये बोलवावं, अधिकारी लोकांना बोलवावं, सर्वसामान्य लोकांना बोलावं आणि विचारावं तुम्ही काय केलं. फक्त मोठमोठे पोस्टर छापतील, त्याच्यावरती विकासाचा मुद्दा दाखवतील, हात जोडताना दाखवतील, आणि हे लोक काय करतात, तेच त्यांचे तेच पाहुणे तेच भाऊ. एक शेवटचा प्रश्न, आवडते पंतप्रधान हम्म. नरेंद्र मोदी की मनमोहन सिंग? मी परत सांगतो, मी जातीच्या समीकरणात गुंतत नाही. माझे आवडते पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी. एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? मुख्यमंत्रीपद म्हणून दोघं बेस्ट आहेत त्यांच्या जागेवरती. बच्चू कडू की रवी राणा? रवी राणा. खूप चांगलं वाटलं तुमच्याशी संवाद साधून. थँक्यू. बऱ्याचशा गोष्टी मोकळ्याही झाल्या, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सांगितल्यात, स्पष्ट विचार तुम्ही मांडलेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवेकजी यांची भूमिका पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर आजच्या चर्चेला इथंच थांबूयात मंडळी. चर्चा सुरू राहील, मतं वेगळी असू शकतात, पण चर्चा थांबली नाही पाहिजे. आजच्या भागात इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन भागात. नमस्कार.